नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। निघोजमध्ये शेतकऱ्यांचा राजा बैलपोळा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा। पारनेर तालुक्यातील निघोज गावातील भाद्रपद महिन्यातील पोळा साजरा करताना निघोजचे गावकरी, माणकरी, निघोज ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, मुंबईकर मंडळ तसेच निघोज ग्रामविकास ट्रस्टचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी मिळून निघोज गावचा पोळा अति उत्साहामध्ये साजरा केला। साजरा करत असताना निघोजची माता मळगंगा या देवीचा नवसाचा पोळा, त्यास देवीचे पुजारी, गायके कुटुंब यांनी सजवले। गावाच्या वेशीवरून बाहेरून सनई, ताफा, ढोल, लेझिम, बँजो पार्टी यांच्या सुरामध्ये देवीच्या पोळ्याची मिरवणूक निघाल्यानंतर निघोज व निघोज परिसरातील सर्व वाड्या वस्त्यामधील बैलराजा व शेतकरी बंधू तसेच संदीप पाटील बैलगाडा संघटना, सुनील शेठ वराड, शंकर शेठ वराड, अप्पा शेठ वराड, रामदास पाटील वराड बैलगाडा संघटना, संदीप बोदगे पाटील बैलगाडा संघटना, जालिंदर भुकन बैलगाडा संघटना, गोरक्ष शेठ ढवळे बैलगाडा संघटना, तुळजाभवानी मित्रमंडळ बैलगाडा संघटना, खंडू शेठ घुले व मित्रपरिवार बैलगाडा संघटना, अक्षय वरखडे, बाबाजी वरखडे मित्रपरिवार बैलगाडा संघटना, अर्जुन लामखडे पाटील मित्रपरिवार बैलगाडा संघटना, सोहम गायचे, सत्यम गायके, शिवम गायके, शक्ती गायके, आर्यन गायके, कृष्णा गायके, रुद्र गायके परिवार बैलगाडा संघटना या सर्व गाडा मालक संघटनांनी या पोळ्यामध्ये सहभाग घेऊन या पोळ्याची रंगत खूप वाढवली। सदर गावच्या देवीचा मुख्य पोळा देवीच्या समोर आल्यानंतर देवीच्या महिला, पुजारी, ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई गायके व त्यांच्या जाऊबाई तसेच सोनीताई पवार व बॉबीताई गायके या सर्वांनी देवीच्या पोळाचे पूजन करून पोळाला नैवेद्य खाऊ घालून वाजत गाजत ग्रामपंचायतीसमोर येऊन गावचा मुख्य पोळा सोडून दिला जातो। त्यानंतर गावातील सर्व शेतकरी व बैलराजा त्यांची मिरवणूक सुरू होते व ती मिरवणूक 2 ते 3 तास चालते। त्यानंतर प्रत्येक शेतकरी बैलराजाला आपल्या घरी नेऊन त्यांची नजर काढताना तसेच त्याला ओवाळतात व त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य खायला देऊन सर्व बैलराजांना गोठ्यामध्ये बांधतात। अशा प्रकारे निघोजचा भव्य दिव्य असा बैलपोळा सण साजरा झाला। पारनेर प्रतिनिधी ठकसेन गायके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।